हॅलो गाईज. तर गाईज मी आज बनवत आहे अंडा कढी. अंडा कढी. चला तर मग कशी बनवते ते तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्ही पण बघा मी कशी बनवते. तर सर्वात आधी सर्वात आधी आपण गॅस फास्ट करणार आहोत. तेल मी टाकलेलंच आहे. तुम्हाला मी अर्धवट दाखवते, बघून घ्या. आता मी याच्यात टाकणार आहे सर्वात आधी. मला आधी अंडी फ्राय करून घ्यायचे. तर मी थोडीशी हळद घालते, किंचित, आणि थोडंसं लाल तिखट. ओके, मी अंडी आधी फ्राय करून घेणार आहे. तर मी अंड्याला थोडंसं असं सुरीने टच करणार आहे. बघा, टच म्हणजे अंडा व्यवस्थित. ओके, व्यवस्थित सगळ्या अंड्यांना मी करून घेणार आहे. कटिंग करून घेणार आहे अशी ज्या पद्धतीने. तर प्रत्येक अंड्याला आपण करून घेणार आहोत. त्या तेलामध्ये काय होतं, यात मसाला पण खूप छान जातो. आणि आता तेलामध्ये जसं आपल्याला अंडी फ्राय करायचे ना, तर तेलामध्ये अंडी सुद्धा व्यवस्थित फ्राय होते. तर बघा, अंडी दिसतच असतील तुम्हाला. कढईमध्ये आहे ना, तुम्ही आहेत ना कढईमध्ये. बघा फ्राय होतं. भात बनवलेला आहे. बघा, भात रेडी झालेला आहे. तेल लावून मस्त अंडा कढी झाली. पद्धतीने अंडी थोडेसे फ्राय करणार. आता मी त्या प्लेटमध्ये ते अंडे काढून घेणार. अति जास्त फ्राय नाही करायचे मला. अंडे थोडेसेच करायचे. प्लेटमध्ये मी अंडे काढून घेणार. मस्त अशी अंडा कढी इतकी छान होते ना. तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे मसाला मी काय टाकलाय. मसाला मी आधीच करून घेतला, म्हणजे लक्षात नाही आलं तुम्हाला दाखवावं. मी सांगणार आहे तुम्हाला की मसाला काय टाकलाय. सर्वात आधी आपण टाकणार आहे मोहरी. 1 चमचा मोहरी तडतडली. मग आपण टाकणार आहोत जिरं. मोहरी तडतडली की मग आपण जिरं टाकणार आहोत त्याच्यामध्ये. फूट ग बाई फूट. मोहरी बाई तू फूट. नाही फुटत अजून, काय करणार सांगा. वेळ लागतो, वेळ. प्रत्येक गोष्टीला वेळ. आणि खायला अशीच भाजी झाली, तशीच भाजी झाली, हो की नाही. चाव खूप करतात. आता मोहरी तडतडायला लागली बघा, खूप छान अशी मस्त. आता याच्यामध्ये घालणार आहे मी जिरं. मस्त जिरं टाकलेलं आहे. आणि आता जिरं टाकल्या मी करणार आहे गॅस स्लो. आणि मग मी घालणार आहे हळद. आता माझ्या मसाल्याच्या डब्यातली हळद थोडीशी संपलेली आहे, तर मी त्याच्यात घालणार आहे पुन्हा. आणि हा आहे लाल तिखट, आमचा आगरी मसाला. मी हे घेणार थोडासा जास्त, कारण मला भाजी तिखट फार आवडते. तर मी हे छोटे चमचे आहेत म्हणून 3 घातले. हा आहे गरम मसाला मस्त. हा पण थोडा जास्त घालणार आहे मी, कारण मला मसालेदार भाजी बनवायची. आणि हे आहे वाटण. आणि आता हे वाटण याच्यात टाकू. ओके, वाटण याच्यात टाकून मस्त असं हलवणार आहे. ओके, हे बघा, वाटण टाकल्याच्या नंतर एकदम सुंदर त्याला कलर आलेला आहे मसाल्याला. तर मी वाटण आधी परतून घेतलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे, सांगते तुम्हाला. आता मी घालणार आहे मीठ. सर्वात बेस्ट म्हणजे मीठ. त्याच्यापासून आपल्याला चव येते जेवणाला, है ना. मीठ घातलं, छान असं हे ढवळून घेतलं. आता मी छानपैकी मस्त असं. आता मी तुम्हाला सांगते की मी वाटणामध्ये काय काय घातलं. तर वाटणामध्ये मी घातलेले आहे 2 कांदे, 2 टॅमॅटो, अजून तुम्हाला सांगते लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, धणे आणि थोडीशी तीळ. बस हे मी घातलेलं आहे. आणि हिरवी मिरची मी 2 ते 3 टाकलेले आहे, कारण आम्ही जास्त चमचमीच खातो. ते तुमच्यावर आहे, तुम्ही तिखट किती खाता त्या हिशोबावर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती तिखट पाहिजे, है ना.
ही हिरवी मिरची 2 ते 3 टाकलेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये याला मसाल्याला जास्त परतवणार नाहीये, कारण मी आधी मसाला व्यवस्थित लाल करून घेतला होता तेलामध्ये. सर्वात आधी मी कांदा परतून घेतला. कांदा, लसूण आणि अद्रक मी परतून घेतली. त्याच्यानंतर मी धने टाकले, थोडंसं तेल टाकलं आणि मिरची टाकली हिरवी, आणि मग शेवटी तीळ टाकली. आणि मग टॅमॅटो पण त्याच्यामध्ये टाकून कोथिंबीर पण टाकली आणि व्यवस्थित त्याला तेलामध्ये असं थोडं लालसर होईपर्यंत परतून घेतलं होतं, म्हणजे कच्चापणा निघून गेला त्याचा. आता मी लगेचच ही अंडे सोडणार आहे याच्यामध्ये. अंड्याचं तेल आहे ना, ते व्यवस्थित काढून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. बघा मस्त असं मसाल्यामध्ये. आणि याला मी थोडंसं रस्सा करणार, कारण मला खायचा आहे तो भाताबरोबर. तर हे बघा मी तिखटपणा करणार आहे खूपच. असं तेल मस्त काढून घ्यायचं, वेस्ट नाही घालवायचं काहीच. आणि आता जे हे वाटणामध्ये जे पाणी आहे मी ह्या मसाल्याच्या याच्यामध्येच घेतलं, कारण त्याला मसाला असतो ना लागलेला, त्याला मिसळून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मी घालणार आहे पाणी भरपूर असं, म्हणजे मला पाहिजे थोडासा रस्सा, आणि म्हणून मी त्याला थोडंसं जास्त पाणी घातलं, कारण मला भाताबरोबर खायचं आहे ना. तर आम्ही जेवायला आहोत घरामध्ये 4घे, तर 4घेच्या हिशोबाने हे बरोबर आहे भाजी. तुमच्या घरामध्ये जर जास्त मोठी फॅमिली असेल तर तुम्ही थोडे अंडे अजून वाढवा आणि एकच कांदा अजून वाढवा. म्हणजे कांद्याने काय होतं, थोडा मसाल्याला घट्टपणा येतो आणि थोडा जास्त मसाला आपण करू शकतो. तर मी हे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 2, आणि 2 टॅमॅटो मी घेतलेले आहेत. अशा पद्धतीने याला आता मस्त आपल्याला छानपैकी ही भाजी झालीच आहे. पण आता याला आपण एक 10 मिनिटं खूप शिजवायची, अशी मस्त छान त्याला असं उकळी आणायची, कारण अंड्यामध्ये जो रस्सा आहे तो पूर्ण अंड्यामध्ये गेला पाहिजे. त्या हिशोबाने मी आता त्याला एक उकळी अशी मस्त आणायची आपल्याला. मी बघा तोपर्यंत मी बाकीचं आवरून घेते, कारण माझी पद्धत आहे की मी असं नीट नाटकेपणा प्रत्येक गोष्ट पुसून ठेवते. कारण मला ती आपले हात लागतात ना मसाल्याचे वगैरे, तर ते मला आवडत नाही. बघा खालून डबा इथे थोडं ओललं होतं, तर मी खालून पण डबा पुसला आणि ठेवला साईडला. हे आहे माझं लाटणं, हे सुद्धा मी तिकडे पुसून ठेवते साईडला. आहे चाकू, तर घासायला न टाकता मी चाकू पुसून ठेवते, म्हणजे आपली कामं पण होत राहतात आणि स्वच्छता पण होते. आणि माझ्याकडे जे आहे आता तुम्हाला सांगते ही पळी, कारण मी इतक्या वेळेस ते उलट नाही करत होते. आता पळीला मस्त तसं उकळी आली ना की छान तरी सुद्धा येणार भाजीला मस्त अशी. तिला छान उकळी येऊ द्यायची आणि मग बघा आपली भाजी कशी टमटम रेडी होते, एकदम मस्त. आणि खायला जर म्हणताना इतकी छान आणि इतकी चविष्ट आणि इतकी भन्नाट लागते की काय सांगावं. भाताबरोबर मला फार आवडते. तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा. अंडा कढी खूप सुंदर आणि खूप मस्त बनते. तर बघा कधीतरी ट्राय करून. आज कसं थोडंसं मटण नाही आणलं, चिकन नाही आणलं, आणि आज आहे माझा खाण्याचा दिवस, तर मग मी अंडी का सोडणार हो. अंडा नहीं छोड़ने का फिर वो तो अपन खाएंगे है की नाही. आता मी थोडंसं साईडला काम आवरते. तुम्ही बघा भाजी कशी उकळते. चालू ठेवते ना मी कॅमेरा तिकडे. बघा भाजी कशी उकळते. दिसते ना. बघा बघा मी तोपर्यंत इकडे थोडीशी भांडी धुते आणि मग बघा ती भाजीला चव आणि किती मस्त. हा 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 मस्त उकळी आलेली आहे आता बघा. आणि तरीही सुद्धा येते, तरी पण येते खूप छान अशी मस्त उकळी आलेली आहे भाजीला, सुंदर अशी. आणि मी आहे माझ्या नाईटीवर, घरातल्या ड्रेसवर. आज तुम्ही म्हणता ताईला काय झालं, अहो स्वयंपाक तर मी अशीच करणार ना. स्वयंपाक तर मी अशीच करणार ना हो मंडळी. तर असा मस्त बघा घट्ट रस्सा आहे, थोडासा जास्त पातळ पण नाही, घट्टच आहे तो. आणि अजून त्याला उकळी आली की मस्त काय सुगंध येतो. हो भूक लागली. खूप सुंदर छान. आणि हे असं कधी नाही ठेवायचं. हे असं इथे ठेवलं ना की गॅस घाण होणार है ना, म्हणून असं नाही ठेवायचं कधीच. याच्यासाठी माझ्याकडे आयडिया असते. मी काय करते, कधी पण माझी पद्धत, म्हणजे माझी सवय आहे ती, कधी पण चमचा जर ठेवायचा असेल तशी माझ्याकडे डिश असते
आणि मी याच्यामध्ये कढईमध्ये पण चमचा कधी सोडत नाही, कारण तो गरम होतो आणि मग आपल्या हाताला चटके बसतात आहे ना. तर मग अशी डिश घ्यायची मस्त आणि असा इथे ठेवून द्यायचं चमचा खाली, म्हणजे गॅससुद्धा घाण होत नाही आणि छान लागते. तर घाण नाही करायचं. मला ना ते नाही आवडत, मला घाण असं. व्यवस्थित स्वच्छ पद्धतीने जर स्वयंपाक केला ना तर तो खायलाही खूप छान लागतो आणि मस्त वाटतं खरंच. अजून 2 घास आपण जास्त खातो. स्वच्छ मला फार आवडतं. कुठलीही गोष्ट असो, लायटर असो, स्वच्छ पद्धतीने जर आपण व्यवस्थित जर स्वयंपाक केला ना खायला खूप छान लागतं. अशा पद्धतीने मी ही अंडा कढी बनवलेली आहे आणि खरोखर सांगते तुम्हाला, इतकी छान आणि इतकी चविष्ट ती अंडा कढी लागते. कधीतरी बनवा आणि खाऊन बघा. काही नाही, एकदम सिंपल आहे. जसं मी सांगितलं, 2 कांदे, 2 टमॅटो, अद्रक, लसूण, धने, जिरे, जिरे नाही टाकले मी याच्यामध्ये, वाटणामध्ये धने आणि तीळ थोडीशी आणि हिरव्या मिरच्या आहेत 2-3 आणि थोडीशी कोथिंबीर आहे. आता माझ्याकडे कढीपत्ता नव्हता तर मी फोडणीला कढीपत्ता नाही टाकला. आणि फोडणीला काय आहे, राई आहे, मोहरी आहे, जिरे आहेत आणि अजून काय टाकलं हो मी स्वतःच विसरले की काय मोबाईल कर. हां, राई, जिरे आणि तडतडली की मी त्याच्यामध्ये हळद आणि तिखट टाकलं, मसाला है ना, आपला घरगुती मसाला. तुमच्याकडे जो असेल तो टाका तुम्ही. आणि मस्त अंडे मी आधी उकळून घेतले थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये. थोडंसं मीठ टाकायचं, अंडे कधी पण उकळताना मीठ टाकायचं, म्हणजे अंडे फुटत नाहीत आपले. छान मी असे अंडे उकळून घेतले आधी आणि मग त्याला थंड करून सोलून घेतले. आणि तुम्ही बघितलंच आहे की मी पुढचं प्रोसिजर कसं केलं आहे ना. आधी अंड्याला थोडंसं लाल करून घेतलं तेलामध्ये आणि मग मसाला टाकला आणि मग अंडी सोडली. तर बघा आता मस्त असं छान रस्सा पण घट्ट होत चाललाय आणि तरी पण येत चालली. तुम्हाला दिसतच असेल बघा किती छान दिसते ती तरी. आणि आता मी असंच हे एक 10 मिनिटं मी याला असं स्लो गॅसवरती ठेवणार आहे, कारण अंड्यामध्ये पूर्ण तो रस्सा गेला की मग ते अंडं खायला सुद्धा मस्त लागतं एकदम छान. आणि आता मला लागलेली आहे भूक, तर तुम्ही ट्राय करून बघा आणि मस्त खा. तर मी आता तुम्हाला माझं ताट वाढून घेते, तेही बघा की मी कधी भात खाते आणि कसा खाते. तर आता भाजी थोडीशी झालीच आहे. 5 मिनिटं झाले, अजून 5 मिनिटं मी तिला उकळवते आणि मग लगेच खायला घेते. मला फार भूक लागली. हे आहे माझं जेवणाचं ताट. फार लहान आहे ना जेवणाचं ताट. मला भूक लागली कारण माझे मुलं अजून आलेले नाही, नवराही आलेला नाही. तर जाऊ दे आता मी खाऊन घेते, कारण माझा जेवणाचा टाईम गेला की मग मला काही कळत नाही. तर सर्वात आधी मी घेणार माझ्या ताटामध्ये घेणार मी भात, मस्त गरम गरम. मला गरम भात फार आवडतो. असं शिळा भात मला आवडत नाही जास्त, गरम गरम भात असतो. तर भात मी घेतणार असा मस्त गरम गरम भात घेतलाय बघा ताटामध्ये. आणि याला सुद्धा याच्यानंतर मी अशीच ठेवणार प्लेटमध्ये. आणि कुकर मी बंद करणार, कारण भात गार नाही झाला पाहिजे ना, बाकीचे पण जेवायचे राहिलेत ना. जसं हे बघा, एक घेतली चपाती मी, कारण मी रात्रीचं थोडंसं कमीच खाते, अति खात नाही, कारण मला ते डायजेस्ट जास्त होत नाही. आणि माझ्याकडे आहे दुपारची भेंडी, तर मी आता थोडी भेंडी पण घेणार. माझ्याकडे दुपारची भेंडी आहे. भेंडी वेस्ट नाही जायला पाहिजे ना, आपण खाऊन घेणार ना बाबा भेंडी. भेंडी तर माझी आवडीची डिश आहे हो. आणि मस्त आता थोडीशी भेंडी घेतली बघा ताटामध्ये. आणि आता मी घेणार आता हे बघा, आपली भाजी मस्त उकळलेली आहे, छान बाजूला तरी सुद्धा आलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर मी आता याच्यात घेणार आहे, किती अंडे घेऊ बरं किती अंडे घेऊ सांगा. तसे मी मोजून अंडे टाकली प्रत्येकाला 2-2 येतील असे मी मोजून अंडे टाकले. आणि गॅस बंद करते आणि मी गरम गरम मस्त आता अंडा कढी घेते माझ्या ताटात वाढून. सर्वात आधी मी घेणार आहे 2 अंडी. हो, मला तर अंडी जास्त लागतात बाबा. 2 अंडी खाणार आहे मंडळी. तर हे बघा मी घेतलेले आहे 2 अंडी. आणि आता रस्सा इकडे तिकडे नाही जावं म्हणून मी भातावर थोडासा रस्सा घेणार, कारण ताटामध्ये पसरेल ना रस्सा. कारण मी चपाती खाणार आहे ती भेंडी बरोबर, तर मी रस्सा जास्त नाही घेणार. मला बस झाला इतका रस्सा. खूप छान आणि मस्त झालेला आहे रस्सा, तुम्हाला सांगते. आणि आत्ता मी याच्यावरती ठेवणार आहे मस्त असं झाकण. हो, कारण बाकीचे जे आहेत ते माझे राहिलेले आहेत. आणि हे बघा माझं ताट रेडी झालेलं आहे.
तर मी आता खाऊन बघते. तुम्ही सांगा की तुम्हाला कसं वाटली ही डिश. तर नक्की बनवा आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा की हो खूपच छान. बाय बाय, सी यू.